नमस्कार. मी आपल्याला 60 वय वर्षानंतर आपल्याला येणाऱ्या अडचणी यावर थोडंसं बोलणार आहे. अहो, आपण 55 ते 60 वर्षापर्यंत फक्त दुसऱ्यांसाठीच केलेलं असतं. दुसऱ्यांसाठी जगलेलं असतो आणि खरं म्हणजे आपल्याला ते डोक्यात पण आलेलं नसतं, की आपलं पण आयुष्य आहे, आपल्याला जगायचं आहे. हे आपल्या वयाच्या माणसांच्या डोक्यात नव्हतं. हल्लीच्या पिढीच्या लक्षात येते. हल्लीची पिढी प्रत्येक वयात सुद्धा जगून घेते. पण आपला काळ असा होता, की फक्त मुलाबाळांसाठी किंवा घरात असलेल्या वडीलधाऱ्या माणसांसाठीच आपण जगलो आणि आपण स्वतःला विसरून गेलो. आपण कधीच विचार केला नाही आपल्या आरोग्याचा, स्वास्थ्याचा पण केला नाही किंवा आपल्या भविष्याचा पण केलेला नाहीये. आपण कधीच कुठलंच प्लॅनिंग केलेलं नसतं स्वतःसाठी. फक्त मुलांसाठीच प्लॅनिंग असतं. मुलांना काय बनवायचं, मुलांना कुठे ॲडमिशन द्यायचं, मुलांना कसलं शिक्षण द्यायचं आणि मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळे प्लॅन आपल्या डोक्यात असतात. आपण त्याप्रमाणे केलेले पण असतात. पण आपण कधीही हा विचार केला नाही, की आपल्या म्हातारपणी आपलं काय होणार? जेव्हा आपलं वय होईल त्यावेळेस आपलं काय होणार याचा तर कधीही प्लॅन नसतो. आपल्या डोक्यात पण नसतो हा प्रश्न. कारण आपल्याला मनात एक स्वतःबद्दल आत्मविश्वास असतो, की आहेत ना माझी मुलं, आहेत ना माझी मुलं. हा प्रश्न आपल्याला सतत आपल्या डोक्यात असतो आणि तोच पुढे जाऊन मला वाटतं फार चुकीचा ठरतो हा विचार. कारण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांची लग्न होतात, त्यांचाही संसार असतो, त्यांची मुलं-बाळं असतात. हल्लीच्या पिढीला मागच्या पिढीकडे वळून बघायला अजिबात वेळ नाहीये. वेळ नाही म्हणण्यापेक्षा त्यांचे विचारच नाहीत. कारण सध्या मोबाईलचा जमाना असल्यामुळे त्यांना दुनिया ही केव्हाच कळून गेलेली आहे लहान वयातच. आणि ते फक्त मला असं वाटतं, की जास्तीत जास्त त्यांच्यात स्वार्थीपणा भरलेला आहे. फक्त मी, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं एवढंच. पण बाकीच्यांसाठी ते काही करायला त्यांची तयारी नसते. त्यावेळेस म्हाताऱ्या माणसांचा प्रश्न फार मोठा होतो, की आता त्यांचं कोण करणार? पण खरं म्हणजे आपल्या म्हातारपणासाठी पण जो काही आहे आता तरी तुम्ही सावध व्हा. आता माणसं ओळखायला शिका. विश्वास ठेवू नका कोणावरही. फार समजूतदार बनू नका. थोडासा माणसं ओळखा म्हणजे आपण आपल्याच परिवारातल्यांना ओळखलेलं नसतं. आपल्याच मुलांना आपण ओळखलेलं नसतं, की ते कसे आहेत. आपलीच आहेत, आपलं हे सगळं करतील, आपल्यावरच खूप यांचं प्रेम आहे. ह्या सगळ्या भावना आपल्या चुकीच्या ठरतात. पण हे फार उशिरा लक्षात येतं 60 वर्षाच्या नंतर. तेव्हा तरी थोडे शहाणे व्हा. जे काही आपल्याकडे आहे त्यात कोणाला शेअर करू नका. प्रॉपर्टी असेल, पैसा असेल किंवा तुमचं किती बँक बॅलन्स आहे हे सुद्धा कोणाला सांगू नका. कारण त्याच्यावरच तुमचं उरलेलं आयुष्य आहे. तुमच्याकडं पैसा आहे तर स्वास्थ्य आहे. तुम्ही तुमचा इलाज करू शकाल आणि स्वास्थ्य चांगलं असेल तरच तुम्ही पैसा कमवू शकाल किंवा आहे तो टिकवू शकाल. अशा प्रकारे थोडासा विचार करून चाणक्य सांगतात, की 60 वर्षानंतर मात्र कोणावर विश्वास ठेवू नका आणि ते सत्य आहे. आणि तसंच वागलं पाहिजे. कोणावर विश्वास नाही ठेवला पाहिजे आणि आपलं राहिलेलं आयुष्य थोडंसं नात्यापासून दुरी ठेवा. प्रत्येक नात्यात थोडा अंतर ठेवा. कोणत्याही नात्याला आपल्यापासून त्रास होणार नाही किंवा वाद होणार नाहीत याचंही तुम्ही थोडंसं लक्ष द्या. वाद होण्याची वेळ आली, थोडंसं दुर्लक्ष करा. हसवून टाळा या गोष्टी. कारण आपल्यात आता ताकद नाही वाद घालायची. प्रत्येक गोष्टीत वाद नकोय. जेवढा आनंद मिळेल तेवढा आनंद घ्या आणि नात्यापासून थोडंसं दूर राहावे असं मला